आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षणाची सोडत होतीये आणि या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागून राहिलेले आहेत। दुपारी 3 वाजता वांद्रेतील रंगशारदा सभागृहामध्ये ही सोडत होईल। 2012च्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये 11 प्रभाग आरक्षित होते। 2017च्या निवडणुकांसाठी 227 पैकी 15 वॉर्ड आरक्षित ठेवण्यात येतील अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे। मुंबई शहरातील लोकसंख्या कमी झाली असली तरी उपनगरांमधील लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणून वॉर्ड रचनेत बदल होणार आहेत। साधारणपणे 54 ते 55 हजार लोकांमागे एक नगरसेवक असेल अशी माहिती आहे। मुंबई आणखी फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली। सेवा हमी कायद्याअंतर्गत 163 नवीन सेवा ऑनलाईन करणं, नागपूर जिल्हा डिजिटल करण्याबरोबरच अवैध दारू निर्मूलनाच्या कृती आराखड्याचा देखील या योजनेत समावेश आहे। मुंबई शहर सीसीटीव्ही निगराणीखाली आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी याआधीच केली होती, त्याची सुरुवात कालपासून झाली आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये 1200 वायफाय हॉटस्पॉट देण्याची घोषणा काल मुख्यमंत्र्यांनी केली असून 1 मे पासून याचा फायदा मुंबईकरांना होईल। आणि मी खरोखर या ठिकाणी गृह विभागाचा आणि विशेषतः आयटी विभाग देखील श्री गौतम या ठिकाणी आहेत, आयटी विभागाचा अतिशय मनपूर्वक अभिनंदन करीन की त्यांनी हे जे ध्येय आपण धरलेलं होतं ते या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं आणि आज संपूर्ण मुंबई ही सीसीटीव्हीच्या सर्व्हिलन्स खाली आणण्याचं काम हे या ठिकाणी आपण केलं आहे। जे यापूर्वीच्या सरकारला 5-5, 7-7 वर्ष निर्णय देखील घेता आला नाही। आपण केवळ निर्णयच घेतला नाही तर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो निर्णय कार्यान्वित करून दाखवला। जातीय आरक्षणाला आपला प्रखर विरोध असून आर्थिक निकषांवरती आरक्षण द्या अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे। काल ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते। गेली 15 वर्ष राज्यात केंद्रात आघाडीचं राज्य होतं, तेव्हा मात्र मराठा आरक्षणाचा निर्णय का झाला नाही असा सवाल विचारत राज ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीने फक्त राजकीय फायद्यासाठी मराठ्यांचा वापर केल्याचा आरोप केला। माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे। आर्थिक दृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहे, मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे? तिथे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या। प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत, तो वरती आला पाहिजे। अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणेच बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार। आज मोर्चातनं अनेक विषय बाहेर पडत आहेत, आरक्षणाचा विषय बाहेर पडतोय। आज शरद पवार सांगतायत की राज्य सरकारने ताबडतोब आरक्षण देऊन टाकावं। अरे वा, तुम्ही का दिलं? 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये एनसीपी काँग्रेसची सत्ता होती, देशामध्ये काँग्रेस एनसीपीची सत्ता होती, 10 वर्ष होती, तेव्हा का नाही केलं? या लोकांना समाजाची काही देणं घेणं नाहीये, काहीही देणं घेणं नाहीये। यांना फक्त राजकारण कळतं, यांना फक्त निवडणुका कळतात आणि हा समाजाचा वापर या निवडणुकांसाठी कसा करून घ्यायचा एवढंच फक्त या लोकांना कळतं। याच्या पलीकडे यांना काही देणं घेणं नाही। हे नेते तुम्हाला भुलवत राहणार। साधी सोपी गोष्ट आहे ना, तुम्हाला मान्य आहे तेव्हा आणा। त्या दिवशी शिवसेनेने काय प्रतिक्रिया दिली? विशेष अधिवेशन बोलवा, अधिवेशन नंतर प्रतिक्रिया पहिली सांगा, तुमचं मत काय ते सांगा। काय रांद साठवले म्हणाले की म्हणे सवर्णांना आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील सवर्णांमध्ये त्यांना 25% आरक्षण द्या। वा रे वा, मग सगळ्यांना का नको? प्रश्न हा सवर्ण दलित हा विषय नाहीये, हा विषय आहे समान नागरी कायद्याचा। हा सगळ्यांना समान
तरी पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. मग तो कोण असेल, ब्राह्मण असेल, दलित असेल, तर कोणी असेल. पुणे महानगरपालिका आणि एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र हा कार्यक्रम पुण्यात काल पार पडला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉक्टर विजय भटकर, पुणे महानगरपालिकेचे महापौर आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. गांधी दिनाचं औचित्य साधत पुणे महानगरपालिकेच्या वतीने खास महिलांसाठी मोबाईल टॉयलेटचं लोकार्पण करण्यात आलं. विशेष म्हणजे हे टॉयलेट पीएमटीच्या भंगारात निघालेल्या बसेस वापरून तयार करण्यात आलेलं आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं यासाठी अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धांच्या विजेत्यांना अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. एबीपी पण माझ्यानं खरंच एक अनमोल असा संदेश दिला आहे. डोळे बघा आणि म्हणजे स्वच्छ पुणे कसं करायचं, म्हणजे आपल्या घरातील कचरा किंवा बस स्टँड जे सार्वजनिक ठिकाणी जो कचरा असतो त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट कशी लावायची ही एबीपीनं माझ्यानं एक अच्छा प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे लोकांना अनमोल असा संदेश दिलेला आहे. आज जी शपथ दिलेली आहे एबीपी माझा आणि हा जो कार्यक्रम केलेला पुणे कॉर्पोरेशननी, त्या शपथेचा आम्ही वापर करणार आहोत आणि कचरा करणार नाही आणि करूही देणार नाही कोणाला. आणि दिवाळीच्या मुहूर्तावरती ई कॉमर्स कंपन्यांचे सेल आता सुरू झालेले आहेत. अॅमेझॉन नंतर स्नॅपडील, फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवर विविध वस्तूंचा महासेल लागलेला आहे. पुढचे 6 ते 7 दिवस हा बंपर सेल सुरू असेल, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स त्याचबरोबर गृहोपयोगी वस्तू अशा विविध वस्तूंचा समावेश असेल. यंदा मोबाईल फोन्स, एलईडी टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांवरती या कंपन्यांनी भरमसाठ सूट दिलेली आहे. दरम्यान यंदाच्या विक्रीमध्ये नेहमीपेक्षा तिपटीने वाढ झाल्याचं अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.